नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. बरं मुलांनो, तुम्ही रोज अंघोळ करतात, स्वच्छ होतात आणि स्वच्छ राहतात, हो की नाही? तसं मांजरं करतात का? नाही. मग तरी त्याला स्वच्छ का म्हणायचं? भोवतालचे प्राणी या 4 पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक आहे. स्वच्छ मांजर ही गोष्ट लिहिली आहे कांचन बॅनर्जी यांनी. चित्र काढली आहे दीपा बलसावर यांनी आणि मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. गोष्ट तशी सोपी आहे वाचायला. हे जे खुर्चीवर बसलेलं मांजर आहे ना, ते स्वतःबद्दल छानपैकी ही गोष्ट सांगतंय. ऐका हं. फारच ऐटीदार आहे हे मांजर. हे माझं घर. आई, बाबा आणि चीना हेही इथेच राहतात. ते मांजर सांगतंय. जसं काही ते घर त्यानेच विकत आणलंय. वा वा. घरातली सगळ्यात चांगली खुर्ची ती माझी, म्हणजे त्या मांजराची. पण मांडीवर बसायला आणखी छान वाटतं. नुसतं ऐटीदार नाही तर लाडवलेलं पण आहे हे. मांडीत जाऊन बसणार आहे. हम्म. चीना माझी एकदम जवळची मैत्रीण. चीना म्हणजे त्या घरातली ती मुलगी. ती शाळेतून येण्याची हे मांजर रोज वाट बघत असतं. आणि पाण्याशिवायच ती स्वच्छ राहते. हे मांजर पाण्याशिवाय स्वच्छ राहतं असं सांगतंय. त्या टॉमी कुत्र्यासारखी रोज रोज आंघोळ नाही लागत मला. टॉमीला नावं ठेवतंय आणि ते. श्श, सांगू नका हं. मी लपले आहे ते. त्या उंदरापासून हे मांजर लपलेलं आहे. आणि आता 1, 2, 3 म्हटल्यावर जोरदार उडी मारणार आहे. बागेतून असा छान खाऊ आणला ना तर आई ओरडतेच. बागेतून गोगलगाय घेऊन आलंय ते मांजर. शी. आणि आई त्याला रागवतीये. मला झाडावर चढता येतं, उड्या मारता येतात. इथल्या सगळ्या वाटा मला माहीत आहेत. स्वतःचं कौतुक सांगताय ते. शेजारी संजू राहतो, खोड्या काढतो सारखा. मग मला खूप राग येतो. सांगा त्या संजूला, वाघाची मावशी आहे मी. आम्हाला धारदार पंजे असतात. हम्म. हे बरोबर आहे. मांजराला घाबरलंच पाहिजे. वाघाची मावशी ना ती. कधी कधी माझे मित्र रात्रीच्या वेळी खूप दंगा करतात. पण मी मात्र शांतपणे अंथरुणात असते. हे मांजर आहे, त्याला घर आहे ना म्हणून ते असं शांत झोपू शकतं. इतर मांजरांकडे घर नसतं ना म्हणून ते भांडत बसतात रस्त्यावरती. बरं. तुम्हाला माहिती आहे का? हे कुत्र्याची, मांजरांची किंवा इतर कुठल्याही प्राण्यांची शेपूट बोलते. म्हणजेच ती तिच्या शब्दांना दर्शवते. कसं? आपल्या शेपटीचा वापर करून प्राणी आणि पक्षी आपल्याला काहीतरी सांगत असतात. आनंद झाला तर कुत्रा शेपटी हलवतो. फटाक 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 फटाक. राग आला की मांजर शेपटी फुगवतं. टम्म फुगवतं. अगदी मांजरासारखं स्वच्छ असं आपण म्हणतो. मांजरांना पाणी आवडत नाही, पण तरीही सारखं स्वतःला चाटून पुसून ती स्वतःला साफ ठेवतात. म्हणूनच म्हटलं जातं स्वच्छ मांजरासारखं.